कॉमेडियन कुणाल कामराला मद्रास उच्च न्यायालयाचा दिलासा। कामराला 7 एप्रिलपर्यंत अटक न करण्याचे आदेश। एकनाथ शिंदेंवर व्यंगात्मक गाणं केल्याप्रकरणी कामरावर गुन्हा। 31 मार्चला कुणाल कामरा मुंबई पोलिसांसमोर चौकशीसाठी हजर राहणार। कामराला मुंबईत येऊन कोर्टामध्ये रितसर जामीन मिळवणं आवश्यक। यापूर्वी दिलेल्या समन्सवेळी कामराची अनुपस्थिती। कोल्हापूर कोर्टातून कोठडीसाठी नेत असताना वकिलाकडून प्रशांत कोरटकरला शिवीगाळ। शिवीगाळ करणारे वकील पोलिसांच्या ताब्यात। कुणाल कामराला थर्ड डिग्री देण्याबाबत एक मंत्री बोलतो, मग शिवरायांबद्दल गलिच्छ वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकरची औरंगजेबाच्या बाजूला कबर खोदा। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आक्रमक। दिशा सालियान आर्थिक बाबींमुळे अडचणीत होती। वडिलांच्या अफेअरमुळे संबंधिताला पैसे देऊन थकली आणि यामुळेच दिशाची आत्महत्या। मालवणी पोलिसांच्या क्लोजर रिपोर्टमध्ये नमूद। 31 तारखेच्या आत पीक कर्जाचे पैसे भरा। निवडणुकीमध्ये कर्जमाफीचं बोललो, मात्र आता तशी परिस्थिती नाही। भविष्यात निर्णय घेऊ, अर्थमंत्री अजितदादा स्पष्टच बोलले। बीकेसीतील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी मास्टर प्लॅन। बीकेसी ते माहीम पूल बांधणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती। मंत्री गिरीश महाजनांच्या मध्यस्थीनंतर कुंभमेळ्याच्या नामकरणाचा वाद मिटला। नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा असं नामकरण होणार। कुंभमेळ्यासाठी नवे कुंड, गोदावरी शुद्धीकरणावर भर, महाजनांची माहिती। महाराष्ट्राची लोकप्रिय वृत्तवाहिनी आता फ्री डिशवर। 1 एप्रिलपासून TV9 मराठी डीडी फ्री डिशवर पाहता येणार। डीडी फ्री डिशच्या प्रेक्षकांना 68 क्रमांकावर TV9 मराठी दिसणार।